काही आम्ही 2-3 ऍक्टिव्हिटीज पण केलेल्या आहेत, त्या तुम्हाला सादर करून दाखवतो. तर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी पुढे थांबा आणि त्या पद्धतीने आपण योग्य मानवतेच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना सारखं समजणं हेच योग्य आहे असं मला वाटतं. दर्जा वगैरे काही न ठेवता सगळे समान आहेत या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायला हवे आणि बऱ्याच वेळेला त्यांच्या आयडियाज पण घ्यायला हवे. असं एक उदाहरण मी वाचलेलं मला आठवत आहे. एका फॅक्टरीमध्ये एक कार निर्माण झाली, जीप निर्माण झाली, तयार झाली आणि त्याचं गेट बसवलेलं होतं. त्या गेट बसवणाऱ्याला त्या जीपच्या उंचीचा पत्ता नव्हता आणि त्या जीपवाल्याला गेटच्या उंचीचा पत्ता नव्हता. अर्थात जीप महत्वाची, गेट नाही. आणि मग ती जीप त्या गेट मधून येणार आणि मग काय व्हायला लागलं, एक 3-4 इंचाचा अडथळा यायला लागला. ते गेट या पद्धतीनं आणि त्या जीपची उंची एवढी, ती जीप जाईना बाहेर. मग बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. तिथं एक सेक्युरिटी गार्ड होता. बाकीच्यांनी काय प्रयत्न केले, साहेबांनी ते जर कापून काढूया वरचं पत्रा. त्यांनी सांगितले की जरा हवा सोडू आपण, पहिल्यांदा गाडीची हवा सोडू आणि गाडी बाहेर येऊ देत, मग होऊन जाईल. म्हणजे त्यांच्या आयडियाज सुद्धा. आणखी एक सुंदर किस्सा आहे. एका फॅक्टरीमध्ये एक मशीन बंद पडते आणि बंद पडल्यानंतर त्याचा मॅनेजर बऱ्याच जणांकडनं प्रयत्न करतो, पण ती मशीन काही दुरुस्त होत नाही. अगदी फॉरेनचे सुद्धा 1-2 इंजिनियर्स बोलवतो, पण ती मशीन दुरुस्त होत नाही. आणि मग एक कामगार जो की थोड्याशा टेक्निकल आयडियाज त्याला असतात, तो तिथे येतो आणि म्हणतो, साहेब मी प्रयत्न करू का? तर तो जो असिस्टंट असतो तो मॅनेजरकडे घेऊन जातो आणि म्हणतो, बघा हा प्रयत्न करणार आहे. तो त्याच्याकडे वरपासून खालपर्यंत बघतो. अरे भले भले येऊन गेले, आणि तू काय करणार आहे? चांगले चांगले इंजिनियर्स येऊन गेले आणि तू मला वाटतं फार शिकलेला दिसत नाही. नाही, मला मी प्रयत्न तरी करतो. बट ठीक आहे, काय हरकत नाही. तो गेला, मशीनला संपूर्ण बघितला आणि मला म्हणला, एक स्टूल द्या आणि एक घन द्या, घन, हातोड्याचा मोठा भाऊ घन. त्यानं घन घेतला. जवळजवळ 1 तास सगळ्या मशीनची पाहणी त्याने केली, निरीक्षण केलं. स्टूल घेतला, स्टूलवर चढला, घन हातात घेतला, एका ठिकाणी अशा पद्धतीनं स्पर्श केला आणि जोरात घन मारला आणि असिस्टंटला म्हणला, जरा बटन दाबा. बटन दाबलं, मशीन चाललं. मग म्हणला, पैसे 10,100 रुपये. अरे तू काय केलं, नुसतं घरच मारलाय. त्याचे 100च घेतोय, पण कुठं आणि कसा मारायचा याचे 1000 घेतले. 10,000. म्हणजे त्यांच्या आयडियाज पण आपण शेअर करायला हव्या आणि सन्मानाने वागणूक त्यांना पण द्यायला हवी. बऱ्याच वेळेला काय वाटतं की मी सुद्धा जिथं काम करतोय किंवा अनेक ठिकाणी जातोय त्यावेळेला थोडीशी गिल्टी फील होते, आम्ही शिकलो असतो तर बरं झालं असतं, असं कुठेतरी वाटतं. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही काही 2-3 प्रसंग तुमच्या समोर ठेवतो आहोत. पहिला प्रसंग, आणि त्या पहिल्या प्रसंगासाठीचे माझे आदरणीय प्रशिक्षणार्थी यांना मी आमंत्रित करतो. सुरू होतोय पहिला ऍक्ट. काय सर, काय करत होतास? आणि काही आपल्या ऑफिसमध्ये काही पद्धत वगैरे आहे की नाही? मी इथं आलो, काही उभा व्हायचा किंवा इथं काही टेबलवर स्वच्छता असेल किंवा पाणी ठेवायचं, काही नाही. माझं लक्षच नाही साहेब. पाणी काय आत्ताच आलेलं पाणी. आणि हे काय, हे ऑफिसमध्ये हे जाळे लागले, हे केव्हा करणार आहे आणि कोण करणार आहे? हे मस्तीचं काम आहे साहेब. आणि तुमचं काम कोण आहे? झाडू पोछा थोडी करणार आहे. मग तुम्ही काय करणार? मी काल झेरॉक्स काढले साहेब. किती झेरॉक्स होते? मग काय दिवसभर झेरॉक्सच काढणार आहे? नाही, तुम्ही सांगा ना साहेब, माझं काम सांगा. हे काम माझे नाही. पण आपल्या ऑफिसमध्ये अनेक लोक येतात, बाहेरगावून लोक येतात, सगळीकडची लोक येतात मंडळी, आणि आपल्या ऑफिसमध्ये अशी कचरा धूळ हे ते दिसतं, लोक काय विचार करतील? म्हणून तर तुम्हाला सांगत होते, मस्तीने सुट्टी नका देऊ. तुम्हीच साहेब, आता ते जाळ्याचा फुटा तो बी तर आणून नाही दिला. व्यवसायक म्हणते तो खरेदी करता येत नाही म्हणले. आता इतकं लवकर तुम्ही करायचं हे सगळं? जरा नियोजन करा. करतो. मला स्वतः झाडू धरावा लागेल हातात तुमच्या सगळ्यांना.
प्रसंग पहिला, ऑफिसर आणि वर्ग ड दोघंही कडक आणि त्यांचं कम्युनिकेशन तुम्ही इथं पाहिलं. त्यांच्या कम्युनिकेशन मध्ये काय दुरुस्त्या हव्यात किंवा कशा पद्धतीने हव्या हे आपण नंतर चर्चा करू. दुसरा प्रसंग, 5-6 पुस्तकाचे लेखक ऑफिसर बनून येत आहेत. अनेक काय कसं काय ठीक आहे सर. पाणी खूप छान लागले आले सर, लक्षात आलं, पाणी दिलं अरे तुझा मुलगा आजारी होता, कसं काय आता? छान आहे सर. छान आहे ना? काल तुला लवकर जा म्हटलं ऑफिस मधनं घरी मुलाला बघायला, का नाही गेलास? काम पडलेलं होतं, मी आपलं काम केलं. अरे काम रोजच असतात, पण पहिलं काम कुटुंबाचं पण काळजी करायला पाहिजे. तू नेहमी चांगलं काम करतो. दुपारचे 2 वाजलेले आहेत. जेवणाची वेळ झालेली आहे. अरे सुनील, तुझं आवडलं नाही काय अजून? एवढं आवडून घेतो नाही साहेब. नाही, अरे कामाचं फालकत असतंय. घेऊन घे, वेळेवर ठेवलेलं बरं असतं. घेऊन घ्या, जेवतो काम करू. तुम्ही जेवून घ्या. हे आज तुमचे आवडीचे हे आलेले आहे सर, समोसे. हे आलेले आहे. हे घ्या. नाही नाही, मी तुझ्याकडे कधी आवडीचं आणले, घेऊन घे अगोदर. काम करून करायचं आहे. तुम्ही अजून जेवून घ्या. सगळं आटोपल्यानंतर काम करतो. काम करून नंतर जेवतो. दोघंही एकमेकांच्या बद्दल आपुलकी आणि प्रेम जपतात. साहेब वर्ग ड ला जपतोय आणि वर्ग ड साहेबांना जपतोय. पहले सीन में नफरत ही नफरत थी, दूसरे सीन में प्यार और मोहब्बत है. आता तीसरा सीन. नाही ते जेवण खाल्लं. त्याला तर झेरॉक्स काढून पडलो. दाखवलं ना? नाही ना, ते काही काम महत्वाचं आहे. आधी काम, नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी. कामाशिवाय दुसरं काहीच नाही. आता हे जे सदग्रस्त आहेत ते तुम्ही आम्ही आहेत. हे आता प्रेरणा द्यायला आलेले आहेत. हे कसं असतंय ते दाखवायला आले. ते आता सुनील रावांची, अनिल रावांची ओळख कधी करून. पायरी बसलेलाच असते, कधी पायरी बसलेलाच असते. काही काम नाही, काय नाही, काय करत नाही. कारण सांगत नुसते कारण सांगत असते. बघ 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 बघ, तुझ्यासारखाच आहे, त्याच प्रकारचा माणूस आहे. तुझ्यासारखाच आहे. नेहमी आजारी सांगतो ना, सांगतो दुपारी म्हणून सांगतो. सेवा करायला शिक आणि वागायला शिक. नाही रोजची नेहमी काही करत असतात. आणि कसं काम करत राहतो. साहेबांचं समाधान काम केलं पाहिजे. आपले शहर किती चांगले राहते. आपण नेहमी कसं असावं, तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असलेला असायला पाहिजे. म्हणजे मग आपली तारीख होते नेहमी. आपण कशावर नाव येताना शिक चांगलं. तुम्ही समजून राहिले की पटवून करता. त्याच्यानंतर मी प्रयत्न करतो. काल सांगत होता झोपेच्या गोळ्या घ्यावा लागतात वगैरे वगैरे. काय सांगत होता तू? हो ना, ते या वयात ती झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय झोप नाही लागत. तेच विचार तुला साहेब सांगतात झोपायला असा का वाटतो की जर विश्वर झोपलं ठेवलं मला झोप येते. आणि मला कधी अशी एक गोळी सुद्धा घ्यायचं काम पडलं नाही. 5 जरा माझ्या वयाकडे मी कधी औषधाची गोळी घेतली नाही आणि झोपीसाठी कधी गोळी घ्यायचं काम नाही. जरा काम कर आणि जरा थोडं स्वतःमध्ये बदल कर. म्हणजे मग तुला लक्षात येईल की आपण काय करतो. बरं, मी पण आता उद्यापासून असं ठरवतो की आता आपण ऑफिसला वेळेवर येईल आणि सगळं ऐकायचं. ते आपले काम आहे आणि ते वेळेवर. कधी कधी प्रेरणा ही अशी पण काम करते. त्या पदावरच्या लोकांनी त्या पदावरच्या लोकांना सांगितलं तर काम होतं. यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. तर प्रत्यक्ष
प्रत्यक्षात ही बाब थोडी कठीण आहे. नाम्याचं चित्रपट पाहिल्यानंतर सुद्धा आम्हाला वाटलं की तो जो बदल आहे तो त्यांनी स्वतः जास्त घडवून घेतला. ऍक्च्युली जॉन डोई आपल्याला जास्त सांगतोय आपण शिक्षकांना की चेंज और डाय, यू शुड हॅव टू चेंज युअर सेल्फ और डाय. जॉन डोईचं वाक्य आपण घेतोय. उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा वगैरे वगैरे हे सगळं निसर्ग चक्र चालू आहे. आपल्यामध्ये आपण बदल केले पाहिजेत. आणि मगाशी मॅडमने जे वाक्य सांगितलं होतं की असामान्य परिणामाकरिता बदल हे आवश्यक आहे, अनिवार्य आहे, अशा पद्धतीचं ट्रान्सलेशन आता मॅडमने केलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी, आम्ही इथं सादरीकरण केलं. या सादरीकरणामध्ये आम्ही आमच्या कार्यप्रेरणा सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्याची अजून एक मोठी गोष्ट होती सांगायची मला, तर वेळेअभावी मी इथं थांबतो.